सेवा योजनेने स्वयंसेवक आम्ही आपल्या गावात 5 दिवसांपासून विविध प्रकारे जनजागृती करत आहोत. त्यातीलच एक भाग म्हणजे शिव्यामुक्त शिराडोन आणि स्वच्छ व सुंदर शिराडोन. त्यातील एक पत्राचे आम्ही आपण आज तुमच्या समोर इथे सादर करत आहोत. बघा बघा नाटक बघा, काका बघा नाटक बघा, दादा बघा नाटक बघा, मावशी बघा नाटक बघा. गावकऱ्यांनो, आपण आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये न कळत काहीतरी शिव्या देऊन पाहतो, पण या शिव्यांचा काय परिणाम होतो आपण आपल्याला याची जाणीव आहे का? शिव्यामुळे नातेसंबंध तुटतात, मित्रांमध्ये गैरसमज निर्माण होतो. चला तर आपण याचं एक उदाहरण पाहूया. काय रे हर्षल, कालचा पुष्पा पिक्चर पाहिला का तू? हो पाहिला, पण पुष्पा काय राव, हा भोसडीचा पुष्पा पिक्चर किती बोगस होता राव. नेहमी सगळ्यांचे झुके गाणे सालाच म्हणत राहतो. आता बोलणं तुझं गरजेचं होतं का रे? माझी अशीच सवय आहे. तुझ्या बापाचं काय चाललं रे? अशा प्रकारे बोलल्याने आपल्या संवादांचा आनंद हरवतो आणि शिव्या म्हणजे हे एक शब्द नाही, हे एक प्रकारचं विष आहे. हे विष आपल्या मित्रांमध्ये कालवल्या जाणार नाही याची जबाबदारी आपली आहे. शिव्या हे देणं गरजेचं नसतं. आपल्या शिव्यामुळे आपला हे एक जी इमेज आहे, आपला जो एक आपली जी प्रतिमा आहे समाजामध्ये ती खराब होते. तर आपली प्रतिमा कशी चांगली दिसेल, आपल्या बोलण्यात गोडवा कसा वाढेल याची दक्षता आपण घ्यायलाच पाहिजे. आणि मुख्य म्हणजे शिव्या हे एक भाग असून आपण एक प्रेरणा घ्यायची. मला माफ करा, मला ही चुकीची सवय जाणवली आहे, तर मी ही चुकीची सवय माझी नक्कीच बदलणार आहे. गावकऱ्यांनो, आपण शिव्या न देण्याचा निर्धार करूया. चला तर मग सभ्य भाषा बोलूया, शिव्यामुक्त राहूया. सभ्य भाषा बोलूया. शिव्यामुक्त राहूया. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे भारत माता की जय. स्वच्छ सुंदर गो शिराडोन शिराडोन, शिव्यामुक्त गो शिराडोन शिराडोन, स्वच्छ गाव, सुंदर गो स्वच्छ गाव, सुंदर गो. Let's go!